नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा मंडळी, यावर्षीची मकर संक्रांत ही दिनांक 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी आलेली आहे. आणि यावर्षीच्या मकर संक्रांत ही अतिशय दुर्मिळ आणि विशेष योगावर आलेली आहे, कारण या दिवशी षटतिला एकादशी देखील आलेली आहे. म्हणजेच एकादशी आणि मकर संक्रांत असा दुहेरी शुभयोग यावर्षी एकाच दिवशी जुळून आलेला आहे. शास्त्रानुसार षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ, म्हणूनच या विशेष मकर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारे तिळाचं दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकादशीसह आलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारे तिळाचं दान नेमकं कसं करायचं. त्याचबरोबर मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवशी आपल्याला तिळाचा हवन कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध माहिती आपण बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या माहितीला. तर बघा मंडळी, यावर्षी शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या दिवशी मकर संक्रांत असणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे. आणि संक्रांतीच्या दिवशी दान धर्म याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि यावर्षी एकादशी देखील आहे, म्हणून या दिवशी केलेलं दान हे आपल्याला दुप्पट पुण्यप्राप्ती करून देणार आहे. तर आता आपण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळाचं 6 प्रकारे दान कसं करायचं आहे त्याबद्दल माहिती पाहू. षटतिला एकादशी म्हणजे काय? बघा, षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. 6 प्रकारे तिळाचं दान आपल्याला या दिवशी करायचं आहे. आता ते दान कशा प्रकारे करायचं ते बघा. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला जे पांढरे तीळ आहे ते घ्यायचे आहे आणि ते बारीक वाटायचे आहे. मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवायची आहे. पेस्ट तयार करून त्याचं उटणं बनवायचं आहे. म्हणजेच तिळाच्या पावडरचं लेपन आपल्याला आपल्या शरीराला करायचं आहे आणि यानंतर आंघोळ करायची आहे. तर हे झालं तिळाचं लेपन करणं. आता यानंतर आपल्याला तिळाचं स्नान करायचं आहे. यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे. हे झालं तिळाचं स्नान. आता आपल्याला तिळाचं अर्घ्य द्यायचं आहे. आंघोळ झाल्यानंतर एका तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, लाल फूल, त्याचबरोबर पांढरे तीळ, पाणी आणि थोडासा गूळ आपल्याला टाकायचा आहे आणि या पाण्यानं आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देत असताना आपल्याला ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि म्हणूनच सूर्यदेवाची ही सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे. आता आपल्याला तिळाचं भक्षण करायचं आहे, म्हणजेच आपल्याला तीळ खायचे आहे. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो. मोठ्यांनी लहानांना तिळगुळ हे द्यायचे असतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं आपण संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना बोलत असतो. संक्रांतीच्या दिवशी जरी एकादशी असली तरी तीळ हा उपवासाला चालतो आणि म्हणून आपल्याला तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी आपण खाऊ शकतो. तीळ हा खायचाच आहे किंवा तिळाचे लाडू देखील आपण खाऊ शकतो. आता यानंतर आपल्याला तिळाचं तर्पण करायचं आहे. बघा, संक्रांतीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहे आणि पाणी घेऊन आपल्या पितरांच्या नावानं तर्पण आपण करू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. आता यानंतर आपल्याला तिळाचं हवन करायचं आहे. बघा, संक्रांतीच्या दिवशी तिळाचं हवन केल्यास आपल्याला त्याचे खूप महत्त्वाचे फायदे हे होत असतात आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला हा मान असतो आणि म्हणून आपल्याला तिळाचं हवन करायचं आहे. आता हा हवन आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. देवघरासमोर बसायचं आहे. हा हवन आपण छोटा करू शकतो किंवा अगदीच मोठा हवन देखील तुम्ही करू शकतात. यासाठी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. एक छोटीशी पंती घ्यायची आहे किंवा प्लेट किंवा एखादं ताम्हण तुम्ही घेऊ शकतात. त्या पंतीमध्ये थोडंसं पांढरे तीळ घ्यायचे आहे. त्यात 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे तिळाचं हवन आपल्याला या दिवशी करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला 6 प्रकारे तिळाचं दान हे करायचं आहे आणि या
संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच यावर्षी एकादशी देखील आलेली आहे आणि म्हणून आपण जे दानधर्म किंवा पुण्यकर्म करणार आहोत त्याचं फळ हे आपल्याला दुपटीने मिळणार आहे. असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्याने आपल्या पापांचा क्षय होतो. आपले जे पाप आहे त्यामध्ये ते पाप आपले कमी होत असतात आणि म्हणून आपल्याला हे दानधर्म करायचं आहे. त्याचबरोबर आपण इतरही वस्तू या दिवशी दान करू शकतो. मग नवे भांडे, गाईला घास, अन्न, धान्य, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, घोडा आपण दान करू शकतो. त्याचबरोबर आता थंडी आहे आणि म्हणून आपण गरम कपडे, चादर, घोंगडी, स्वेटर किंवा नवीन कपडे देखील दान करू शकतो. नेहमी नवीन कपडेच दान करायचे असतात, जुने कपडे दान करायचे नसतात. आता त्याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आपल्या घराशेजारी जर विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तिळगुळ अर्पण करायचे आहे. म्हणजे श्री विठ्ठलांना व भगवान विष्णूंना आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी व षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळाचं 6 प्रकारे दान करायचं आहे आणि हे दान अतिशय महत्त्वाचं आहे. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.